कधी विचार केलाय आपण झोमॅटोवर जेवण ऑर्डर करतो किंवा ओलावर कॅब बुक करतो, हे सगळं इतकं पटकन, इतकं सोपं कसं होतं? म्हणजे ही वेगवेगळी ॲप्स एकमेकांशी बोलतात तरी कशी? यामागे ना एक अदृश्य शक्ती काम करते. आज आपण याच अदृश्य कनेक्शनबद्दल बोलणार आहोत. तर मग मुद्दा हा आहे की ही सगळी ॲप्स इतकी मिळून मिसळून इतकी सहजतेने कशी काम करतात? याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे, फक्त 3 अक्षरांमध्ये: API. बरं, मग हे API म्हणजे नेमकं काय असतं? चला, हे समजून घेण्यासाठी ना एक एकदम सोपं उदाहरण घेऊ. समजा एक डिजिटल वेटर. विचार करा, आपण एका रेस्टॉरंटमध्ये बसलो आहोत. आपल्याला काहीतरी ऑर्डर करायचंय. आता आपण उठून थेट किचनमध्ये तर नाही ना जात. नाही, आपण काय करतो? आपण वेटरला बोलावतो, बरोबर? आता इथेच सगळा खेळ आहे. आपण म्हणजे ॲप्लिकेशन किंवा सोप्या भाषेत ॲप. किचन म्हणजे सर्व्हर, जिथे सगळा डेटा, सगळी माहिती तयार होते. आणि तो वेटर, तोच आहे आपला API, जो आपल्यात आणि किचनमध्ये संवाद घडवून आणतो. आणि ही प्रोसेस एकदम सरळ आहे. बघा, फक्त 4 सोपे टप्पे. पहिला, ॲप म्हणजे आपण वेटरला म्हणजे APIला आपली ऑर्डर देतो. टेक्निकल भाषेत त्याला रिक्वेस्ट म्हणतात. मग दुसरा टप्पा, API ती रिक्वेस्ट घेतो आणि थेट किचनपर्यंत म्हणजे सर्व्हरपर्यंत पोहोचवतो. तिसरं, किचन आपली ऑर्डर तयार करतं म्हणजेच डेटा प्रोसेस करतं. आणि मग शेवटचा चौथा टप्पा, तो वेटर म्हणजे आपला API ती तयार डिश घेऊन येतो, ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो, आणि आपल्या टेबलवर म्हणजे आपल्या ॲपवर आणून देतो. सिंपल. ओके, तर आता याचं जरा टेक्निकल नाव बघूया. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस. आता हे नाव ऐकून घाबरायचं कारण नाही. याचा अगदी सोपा अर्थ आहे, हा काही नियम आणि पद्धतींचा एक सेट आहे, जो वेगवेगळ्या सॉफ्टवेअर ॲप्सना एकमेकांशी व्यवस्थित बोलता यावं यासाठी बनवला गेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. API म्हणजे डिजिटल दुनियेचा वेटर. तो रिक्वेस्ट घेतो, सिस्टमला सांगतो काय करायचंय, आणि तयार झालेला रिस्पॉन्स परत आणून देतो. बस इतकंच आहे. ठीक आहे, तर API काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं, पण त्याचे प्रकारही आहेत. आता आपण त्याच्या एका खूपच प्रसिद्ध प्रकाराबद्दल बोलूया. त्याचं नाव आहे REST. REST. आणि हे समजून घेण्यासाठी चला आता एका पोस्ट ऑफिसची कल्पना करूया. REST API म्हणजे ना अगदी आपलं पोस्ट ऑफिस. विचार करा, पोस्ट ऑफिसमध्ये कसं असतं? पत्र पाठवायचे, स्वीकारायचे, याचे काही ठरलेले साधे नियम असतात, नाही का? आणि हे नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात. REST अगदी तसंच काम करतं, एकदम सरळ आणि प्रमाणित नियमांवर. मग RESTची खासियत काय आहे? सगळ्यात पहिलं, ते खूप सोपं आणि स्टँडर्ड आहे. म्हणजे डेटा मिळवायचा असेल तर गेट म्हणा, डेटा पाठवायचा असेल तर पोस्ट म्हणा, अशा एकदम सोप्या कमांड्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक रिक्वेस्ट स्वतंत्र असते. मागच्या पुढच्या रिक्वेस्टशी तिला काही देणंघेणं नसतं. आणि याच साधेपणामुळे ना आज इंटरनेटवरचे 90% जास्त पब्लिक API REST वापरतात. म्हणून हे लक्षात ठेवणं सोपं आहे. REST म्हणजे पोस्ट ऑफिस. सोपे, ठरलेले नियम, जे कोणालाही वापरता येतात, आणि म्हणूनच ते इतकं पॉप्युलर आहे. चला, REST तर कळलं, पण समजा आपल्याला पोस्ट ऑफिसच्या त्या ठरलेल्या सेवेपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर? म्हणजे आपल्याला हवं तेवढंच, हवं तसंच. मग काय? इथे येतो आपला दुसरा खेळाडू, GraphQL. हा एक स्मार्ट API आहे. आपण याला कस्टम ऑर्डर म्हणूया. आपण परत एकदा त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. यावेळी मेन्यूमधली तयार थाळी नकोय आपल्याला, कारण त्यात आपल्याला नको असलेल्या गोष्टी पण येतात. आपल्याला फक्त आपल्या आवडीच्या 2-3च गोष्टी हव्यात. GraphQL बरोबर हेच काम करतं. म्हणजे बघा, REST कधी अख्खी थाळी आणून देतं, पण GraphQL फक्त आणि फक्त आपण मागितलेली माहितीच अगदी अचूकपणे आणून देतं. GraphQLची सगळ्यात मोठी पॉवर आहे त्याची अचूकता. जे हवं तेवढंच मिळतं. नथिंग मोर, नथिंग लेस. आणि अजून एक फायदा, वेगवेगळ्या प्रकारची सगळी माहिती एकाच रिक्वेस्टमध्ये मागवता येते. त्यामुळे उगाच हेलपाटे मारावे लागत नाहीत. म्हणूनच जे कॉम्प्लेक्स ॲप्स असतात ना, जसे की मोबाईल ॲप्स किंवा मोठे डॅशबोर्ड्स, त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. तर GraphQL म्हणजे काय? आपली स्पेशल कस्टम ऑर्डर. जे हवं तेच मागा, ना जास्त ना कमी. हा आहे एक खराखुरा स्मार्ट API. बरं, आत्तापर्यंत आपण रिक्वेस्ट पाठवली, रिस्पॉन्स आला, अशा ऑर्डर देण्या-घेण्याबद्दल बोललो. पण जर आपल्याला सतत थेट संभाषण करायचं असेल तर? म्हणजे लाईव्ह चॅटिंग करताना किंवा क्रिकेट मॅचचा लाईव्ह स्कोर बघताना काय होतं? तिथे हा प्रकार नाही चालणार. इथे येतो आपला तिसरा प्रकार, वेब सॉकेट्स. याला आपण म्हणूया थेट संभाषण. यांच्यातला फरक समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. REST API म्हणजे कसं? पत्रव्यवहार.
आपण पत्र पाठवतो, ते पोहोचतं, मग उत्तराची वाट बघावी लागते, वेळ जातो. पण वेब सॉकेट म्हणजे थेट फोन कॉल. एकदा कनेक्शन लागलं की झालं. दोन्ही बाजूनी संभाषण सुरू, रिअल टाईममध्ये, कोणताही ब्रेक नाही. हे कसं काम करतं? तर वेबसॉकेटमध्ये कनेक्शन सतत उघडं ठेवलं जातं. त्यामुळे सर्व्हर आणि क्लायंट म्हणजे आपण आणि समोरची सिस्टीम दोघेही एकमेकांना कधीही माहिती पाठवू शकतात. यामुळे स्पीड प्रचंड वाढतो. म्हणूनच तर लाईव्ह चॅटिंग ॲप्स, ऑनलाईन गेम्स किंवा शेअर बाजाराचे ते क्षणाक्षणाला बदलणारे आकडे, या सगळ्यांसाठी वेबसॉकेटशिवाय पर्याय नाही. तर मग वेब सॉकेट म्हणजे लाईव्ह फोन कॉल. कनेक्शन लागलं की दोन्ही बाजू रिअल टाईम बोलू शकतात. लाईव्ह चॅटसाठी हाच परफेक्ट उपाय आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण 3 वेगवेगळे पण तितकेच महत्त्वाचे API प्रकार पाहिलेत: रेस्ट, GraphQL आणि वेबसॉकेट्स. पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की कुठल्या कामासाठी कुठलं हत्यार निवडायचं? चला, हे एका सोप्या तुलनेतून पटकन समजून घेऊ. हे बघा, इथे एका नजरेत सगळं स्पष्ट होतंय. आपल्याला रोजच्या कामासाठी सामान्य वेब आणि मोबाईल ॲप्ससाठी एक विश्वासार्ह सेवा हवी असेल तर आपण जातो पोस्ट ऑफिसकडे, म्हणजेच रेस्टकडे. जेव्हा ॲप कॉम्प्लेक्स असेल, आपल्याला काहीतरी खास मोजून मापून हवं असेल, तेव्हा आपण देतो कस्टम ऑर्डर, म्हणजेच GraphQL वापरतो. आणि जेव्हा आपल्याला लाईव्ह चॅट, गेमिंगसारखं थेट तात्काळ संभाषण हवं असेल, तेव्हा आपण लावतो फोन कॉल, म्हणजेच वेब सॉकेटचा वापर करतो. किती सोपं आहे. तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाकडे परत येऊया. आपल्या या डिजिटल जगाला एकमेकांशी जोडून ठेवणारी ही अदृश्य शक्ती नक्की आहे तरी काय? हे जग खरं तर अशाच डिजिटल वेटर्सनी भरलेलं आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात माहीर आहे. कुणी पोस्टमॅनसारखं विश्वासार्ह काम करतं, कुणी आपल्यासाठी स्पेशल ऑर्डर घेतं, तर कुणी आपलं थेट बोलणं करून देतं. हेच ते API आहेत जे पडद्याआड राहून आपलं आयुष्य किती सोपं आणि कनेक्टेड ठेवतात. आणि जाता जाता एक विचार. आज आपण API या एका अदृश्य कनेक्शनबद्दल बोललो, पण विचार करा, आपल्या रोजच्या जगण्याला आकार देणाऱ्या अशा आणखी किती अदृश्य व्यवस्था, किती अदृश्य जोडण्या आपल्या आजूबाजूला असतील, ज्यांची आपल्याला कदाचित कल्पनाही नाही.